नमस्कार. आमच्या या व्लॉगमध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आज आपण रिसॉर्टची माहिती बघणार आहे. ते रिसॉर्ट आहे मुंबईच्या अगदी जवळ, अगदी मुंबईपासून 2 तासावर आणि स्वामी भवनच्याही अगदी जवळ असं असणारं फ्लोरा इको स्टे लोणावळा. आम्ही इकडे 1 नाईटसाठी आलो होतो राहण्याकरता आणि हे रिसॉर्ट खूप कम्फर्टेबल आहे, खूप छान आहे. म्हणून म्हटलं या रिसॉर्टचं थोडंसं व्हिडिओ शूटिंग करूयात आणि व्लॉग बनवून टाकूयात. सो ही आहे या रिसॉर्टची माहिती. रिसॉर्ट तसं छोटंसंच आहे, 10 रूम्सच आहेत. स्वीट रूम्स आहेत आणि स्टँडर्ड रूम्स आहेत. काही रूम्स ग्राउंड फ्लोअरला आहेत, काही फर्स्ट फ्लोअरला आहेत. आम्ही स्वीट रूम घेतलेली कारण आम्ही फॅमिली ऑफ 4 होतो आणि प्लस आमच्याकडे एक बेबी आणि पेट असल्यामुळे आम्ही स्वीट रूम प्रिफर्ड केली. रिसॉर्टमध्ये इनडोअर ॲक्टिव्हिटीज करता गेम्सही त्यांनी ठेवलेले आहेत. उनो, पत्ते, चेस असे बरेच काही गेम्स आहेत. बास्केटबॉलचं आहे, बॅडमिंटन आहे, प्लस स्पा अवेलेबल आहे. हे रिसॉर्ट निवडण्याचं मुख्यतः कारण हे होतं की आम्हाला स्वामी भवनला जायचं होतं आणि स्वामी भवन जे आहे ही इकडनं अक्षरशः वॉकेबल डिस्टन्सवरती आहे, 3-4 मिनटाच्या. आणि मॅप्रो गार्डनही ड्रायवेबल डिस्टन्स आहे अगदी 5 मिनटाचा. बऱ्याच ठिकाणी त्यांनी असे छोटे छोटे कोझी कॉर्नर्स केलेले आहेत, जिकडे बसून तुम्ही फोटोज काढू शकता, गप्पा मारू शकता, गेम्स खेळू शकता. संध्याकाळच्या वेळेस इकडे चाट कॉर्नर्स सुरू करतात, ज्याचं नाव आहे पाणी टू पुरी. इकडे भेळपुरी, शेवपुरी, शेवबटाटा, दहीपुरी, फ्रेंच फ्राईज, पावभाजी असे बरेच आयटम्स अवेलेबल आहेत, जे संध्याकाळच्या वेळेस तुम्ही इथे येऊन खाऊ शकता. या रिसॉर्टमध्ये स्विमिंग पूलसुद्धा आहे आणि लहान मुलांसाठी खेळायला एक चिल्ड्रन प्ले एरिया त्यांनी बनवला आहे. एक सायकलही आहे लहान मुलांसाठी चालवण्याकरता. इथे ओपन रेस्टॉरंट आहे आणि किचनही इथे जवळच आहे, त्यामुळे अगदी जेवण फ्रेश बनवून तुमच्या समोर येतं. ही आहे रूम, स्वीट रूम. स्वीट रूममध्ये असंच मोजकंच पण छान असं डेकोरेटिव्ह सामान ठेवलेलं आहे. स्वीट रूममध्ये 2 रूम्स आहेत. एक मेन बाहेर एक रूम आहे आणि आतल्या बाजूला एक रूम आहे. बाहेरच्या रूममध्ये डबल बेड, AC आणि TV दोन्ही आहे आणि आतल्या रूममध्ये फॅन आहे आणि डबल बेड आहे आणि वॉशरूम हे दोन्ही रूमसाठी कॉमन आहे. आमच्यासोबत लहान बाळ आणि पेट दोन्ही असल्यामुळे आम्ही स्वीट रूम घेतली होती. खूप क्लीन, नीट आणि इनफॅक्ट बेडची क्वालिटीसुद्धा चांगली आहे. वेल मेंटेन्ड असं रिसॉर्ट आहे. हा जिना आहे जो फर्स्ट फ्लोअरला जातो. तिकडे वरतीही काही रूम्स आहेत. समोरच गणपतीचं छोटंसं मंदिर आहे. सगळीकडे ग्रीनरी आहे, प्लांटेशन आहेत, खूप छान झाडं लावलेली आहेत, त्यामुळे उन्हाळ्यातसुद्धा दुपारच्या वेळेस खूप थंड वाटत होतं. ओव्हरऑल आमचा स्टे खूप छान झाला, खूप मजा आली. त्यामुळे पुन्हा कधी जेव्हा आम्हाला लोणावळ्यामध्ये 1 नाईट स्टेसाठी यायचं असेल, तेव्हा हे रिसॉर्ट आम्ही नक्कीच पुन्हा एकदा निवडू.
प्राइजेस ह्या वीकेंड आणि वीकडेजच्या वेगळ्या असू शकतात, सीझन ऑफ सीझनच्या वेगळ्या असू शकतात. तुम्ही डायरेक्टली फोन करून बुकिंग केलं तर तुम्हाला काही डिस्काउंटही ऑफर होऊ शकतं, किंवा ज्या काही ऑनलाईन बुकिंग साईट्स असतात तिथेही बऱ्याचदा काही डील्स चालू असतात. तुम्ही तिथूनही डील्स पाहून बुकिंग करू शकता. फार सुरेख असं डेकोरेशन आहे. हे खूप छान विंडचिम इथे लावलेलं आहे आणि अशी छोटी छोटी झाडं, छोट्या छोट्या कुंड्या, त्यांनी स्वतः बनवलेले लोणची, चुंद हे सगळं इथे बाहेर विकायला ठेवलेलं असतं. आणि हा सगळ्यांच्या आवडीचा झोपाळा इकडे आहे. बरेच जण संध्याकाळी जेव्हा इथे खायला येतात तेव्हा त्या झोपाळ्यावर नक्की बसतात. हा आहे जो चाट कॉर्नर जो संध्याकाळी चालू होतो. फॅमिलीसाठी मी स्वीट रूम नक्कीच रेकमेंड करेन, कारण कम्फर्टेबली तुम्ही त्यात राहू शकता. पेट असेल तर आणखीन जास्त कम्फर्टेबल राहील. तुमचं पेट डॉग असेल, कॅट असेल, या रूममध्ये ते कम्फर्टेबली राहू शकतात. पुन्हा कधी जेव्हा आम्हाला लोणावळ्यामध्ये वन नाईट स्टेसाठी यायचं असेल तेव्हा हे रिसॉर्ट आम्ही नक्कीच पुन्हा एकदा निवडू. ओव्हरऑल आमचा स्टे खूपच कम्फर्टेबल होता. जेवणही छान होतं आणि जसं मी आधीही म्हटलं की स्टाफही खूप छान आहे. मी पुन्हा एकदा रेकमेंड करेन की ज्यांना कोणाला स्वामी भवनच्या जवळ स्टे हवा असेल तर हे रिसॉर्ट त्याच्यासाठी अतिशय परफेक्ट आहे. अगदी 5च मिनटाच्या वॉकिंगवरती स्वामी भवन आहे आणि एक 5 मिनटाच्या ड्रायवेबल अंतरावरती मॅप्रो गार्डनसुद्धा आहे. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू फॉर वॉचिंग.